नवी दिल्लीमध्ये काही वेळापूर्वीच राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा राफेलच्या मुद्द्यावरून त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली। शेतमालाच्या दराप्रमाणे राफेल कराराची कागदपत्रही गायब करण्यात आली असा आरोप राहुल गांधींनी यावेळी पंतप्रधानांवर केलाय। राफेल प्रकरणी मोठा घोटाळा उघड झाला आणि त्यामुळे मोदींवर आता फौजदारी खटला दाखल करण्याची वेळ आली असं देखील राहुल गांधींनी या पत्रकार परिषदेत म्हटलंय। राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा एकदा बैठक घेतली जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। 50हून अधिक निर्णय यात घेतले जातील अशी शक्यता आहे। आचारसंहितेआधी राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णयांचा धडाका लावला जातो, त्यामुळे एकाच आठवड्यात मंगळवारनंतर उद्या पुन्हा एकदा मंत्रिमंडळ बैठक होते। याच बैठकीमध्ये अतिक्रमित भागातल्या घरांबाबत एक महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळानं याआधी घेतला। ग्रामीण भागातल्या शासकीय जमिनींवर बांधलेली घरं आता नियमित केली जाणार आहेत। 500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांसाठी हा नियम लागू असू शकेल। युतीतला जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे। शिवसेना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि हा तिढा सोडवण्यासाठी आता मुख्यमंत्री मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती कळते आहे। प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीला अल्टिमेटम दिलेला आहे आणि दुसरीकडे आज काँग्रेस राष्ट्रवादीची जागा वाटपाबद्दल एक महत्त्वाची बैठक पार पडेल, ज्यात अहमदनगर आणि औरंगाबादच्या जागेचा तिढा सुटेल अशी शक्यता वर्तवली जाते। नागपूर मेट्रोचं आज संध्याकाळी उद्घाटन होतंय। पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचं उद्घाटन करतील। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटनासाठी उपस्थित असतील। नागपुरात विदर्भवाद्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भाषणादरम्यान काल गोंधळ घातला। 2014च्या निवडणुकांआधी गडकरींनी स्वतंत्र विदर्भाचं लिखित आश्वासन दिलं, पण निवडणुका जिंकल्यानंतर भाजपला याचा विसर पडल्याचा आरोप करत विदर्भवाद्यांचंही आंदोलन होतं। ब्रिटिश राजवटीपासून सुरू असलेल्या मुंबईतल्या जगप्रसिद्ध झवेरी बाजार 2.5 वर्षात नवी मुंबईत स्थलांतरित होणार आहे। या बाजारात वर्षाला 65 ते 75 हजार कोटींची उलाढाल होते। नवी मुंबईमध्ये आता हा सगळा व्यापार स्थलांतरित होणार आहे अशी माहिती मिळते। युद्ध नको असल्याचं आवडणाऱ्या पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळ वेगळीच कारस्थानं सुरू केली आहेत। पाकनं नियंत्रण रेषेवर सैन्याची तैनात वाढवल्याचं कळतंय। संवेदनशील भागात दारुगोळ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर तिकडे साठा केला जातो अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते। जम्मू काश्मीरच्या हंदवाडा परिसरामध्ये एका दहशतवाद्याला चकमकीत ठार करण्यात आले। दुसरा दहशतवादी इथे लपला असण्याची शक्यता वर्तवली जाते। सुरक्षा दलाकडून या परिसराला वेढा घालण्यात आला। मुंबईतली बातमी आहे। महालक्ष्मी फ्लायओव्हरच्या खाली असलेल्या 4 सीझन ऑटो शोरूमला आग लागली होती, ज्यात 3 मर्सिडीज आणि एक पोर्शे कार जळून खाक झाली, ज्यांची किंमत 6 कोटींच्या आसपास असल्याचं म्हटलं जात आहे। कर्जबाजारी मध्यसम्राट विजय माल्याचं विमान आता तोडलं जाणार आहे। अनेक महिने ते लिलावासाठी ठेवण्यात आलं होतं, पण ते विकलं गेलं नाही आणि त्यामुळे आता ते भंगारात काढलं जाणार आहे। अमरावतीतली बातमी आहे। प्रकल्पग्रस्तांनी तिथल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचं ठरवलंय। मागण्या मान्य करण्याचं सरकारचं आश्वासन पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याचं पत्र त्यांनी निवडणूक आयुक्तांकडे दिलंय। राज्यातल्या भूमिपुत्रांना नोकरी देण्यासाठी कायदा करण्याचा विचार असल्याचं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय। गडकरींनी कायदा करण्यासाठी आवश्यकता पडली तर तसा कायदा देखील करू असं देखील गडकरी या कार्यक्रमात म्हणाले। नागपूरमध्ये विकास कामांच्या उद्घाटनाला शिवसेना नेत्यांना निमंत्रण न धाडल्यानं शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगलाय। शिवसेना मंत्र्यांच्या गैरहजेरीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींनी जवळपास डझनभर प्रकल्पांचं काल भूमिपूजन आणि उद्घाटन केलं। मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पाहिलं म्हणून आज कोणतंही कारण नसताना ही अवस्था झाली अशी खंत एकनाथ खडसेंनी एका जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली। जळगाव जिल्ह्यातल्या सावदामध्ये काल ते बोलत होते। शेतकरी आणि राजकीय पक्षांकडून होत असलेला विरोध, जमीन संपादनाची प्रक्रिया असह अनेक कारणांमुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना खीळ बसते। 1.5 वर्षात राज्यातल्या 650 हेक्टरपैकी केवळ 69 हेक्टर जमीन संपादित झाली आहे, त्यामुळे 31 मार्चची अंतिम मुदत जमीन संपादित करण्याची हुकणार आहे। मोनो रेल्वेवर पडत असलेल्या ताण आणि गाड्यांची मर्यादित संख्यामुळे मोनोची सेवा काल थोडी विस्कळीत झाली होती। एका मोनोमध्ये बिघाड झाला होता। 3 गाड्यांवरच ही सेवा काल सुरू राहिली। जागतिक स्तरावर भारतातल्या इंटरनेट सेवा सगळ्यात जास्त स्वस्त आहेत आणि देशात प्रति जीबी करता ग्राहकांना प्रत्येकी 18.5 रुपये मोजावे लागतात। जागतिक स्तरावर ही किंमत सरासरी प्रति जीबी तब्बल 600 रुपये इतकी आहे।
मार्च महिन्याअखेर बऱ्याच बँकांची कर्ज आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. नवीन कर्ज घेणाऱ्यांनी चालू महिन्याच्या अखेरपर्यंत वाट पाहिली तर त्यांना गृहकर्जासकट अन्य कर्ज कमी व्याजदराने मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. मंत्रालयाच्या पॅसेजमधली जुनी कागदपत्र, टेबल, खुर्च्या, कपाटं, जुने दस्तऐवज अशा अडगळीच्या वस्तू ताबडतोब हटवल्या जाव्यात असे निर्देश सामान्य प्रशासन विभागानं दिल्याचं कळतंय. नवी मुंबईतली बातमी आहे. तिथल्या रहिवाशांना सिडकोनं दिलासा दिलाय. भाडेपट्टीच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्य सरकारनं शासकीय जमिनींसंदर्भात फ्रीहोल्ड धोरण निश्चित केलंय. या धर्तीवर सिडकोनं देखील संचालक मंडळात ठराव घेऊन लीजच्या संदर्भात काही अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातल्या लहान मोठ्या धरणांमधला पाणीसाठा कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एकूण पाणीसाठा उपलब्ध 32.88% इतका आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 14% हा पाणीसाठा कमी आहे. सीएसएमटी लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या प्रवाशांसह ऐतिहासिक स्थानकाला तिथे भेट देणाऱ्या पर्यटकांना आता सुरक्षेच्या टप्प्यात आणण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रवाशाचे बाहेर प्रवेशाचे आणि बाहेर पडण्याचे डोर फ्रेम मेटल डिटेक्टरनं तिथे ते सील केले जातील असा निर्णय रेल्वे सुरक्षा दलानं घेतलेला आहे. स्वच्छता सर्वेक्षणात ठाणे आपल्या क्रमवारी राखण्यात अपयशी ठरलेल्या भिंतींपासून रस्त्यांपर्यंत सगळीकडे स्वच्छतेबाबत जागृती करणारे फलक लावूनही 57व्या स्थानावर ठाणे शहर पोहोचलंय. कल्याण शहर आणि 27 गावातल्या 12 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी एमआरडीएनं 110 कोटी खर्चाच्या निविदा मागवल्यात आणि त्यावरून एमआरडीएनं रस्ते विकासासाठी 110 कोटींची कामं मंजूर केलीत. मुंबईत सध्या एकीकडे उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि तापमान 29 आणि 32 डिग्री सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानातल्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये मुंबईला 49व्या स्थानावर समाधान मानावं लागलंय. गेल्या वर्षी यादीत मुंबई 18व्या स्थानावर होती. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुण्याची यावर्षी 4 अंकांनी घसरण झाली. मोठा आटापिटा करूनही यावर्षी पुण्याला सर्वेक्षणात 14व्या स्थानावर समाधान मानावं लागलंय. पहिल्या 10 क्रमांकांमध्ये स्थान मिळवण्यात यावर्षी पुण्याला अपयश आलंय. वसई विरार महापालिकेत परिवहन घोटाळ्याचा आरोप होतोय. पालिकेच्या परिवहन सेवा चालवणाऱ्या खासगी कंत्राटदारानं कराराचा भंग करून 400 पैकी केवळ 130 बस दिली असल्याची बाब समोर येते. 10 मार्चला महाराष्ट्रात पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. सुमारे 1,22,00,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट यात ठरवण्यात आलंय. हवामानाबद्दलचे अलर्ट्स आता थेट नागरिकांच्या मोबाईलवर नागरिकांना दिले जाणार आहेत. येत्या पावसाळ्यापासून हे हवामानाचे अलर्ट्स दिले जातील अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालकांनी दिली आहे. कुख्यात गुंड लखनभैया बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला काल जोरदार दणका दिला. या प्रकरणातल्या 11 दोषी पोलीस अधिकाऱ्यांना दिलेली जन्मठेपेची शिक्षा 6 महिन्यांसाठी स्थगित करण्याच्या राज्य सरकारनं आपल्या अधिकारात घेतलेला निर्णय मुंबई हायकोर्टानं काल रद्द केला. 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातली बातमी. आता आरक्षणाची टक्केवारी मूळ जागांपेक्षा जास्त भरते आणि त्यामुळे खुल्या गटातल्या विद्यार्थ्यांसाठी जागाच शिल्लक नाहीत अशी अत्यंत धक्कादायक बाब समोर येते. सरकारकडून पदभरती होत नाही, त्यामुळे विद्यापीठातलं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी अनेक अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय. यासाठी विद्यापीठानं 10 ते 15,000 रुपये अधिक त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परळ टर्मिनसहून आता वाहतूक सुरू झालेली आहे आणि प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत 2 दिवसात 11,000ची भर पडली आहे. त्यामुळे या स्थानकावरची गर्दी देखील वाढतीये. स्वच्छता सर्वेक्षणात पहिल्या 10 क्रमांकामध्ये असणारं पुणे शहर थेट 37व्या क्रमांकावर फेकलं गेलं. स्वच्छतेसाठी आणि कचरा प्रक्रिया प्रकल्पांवर कोट्यवधींचा निधी खर्च झालेला असतानाच ही क्रमवारी मात्र घसरलेलीच आहे. पुण्यात स्वारगेट हडपसर बीआरटी केवळ नावालाच उरली आहे, कारण इकडून खासगी वाहनं मोठ्या प्रमाणावर जात आहेत आणि धोकादायक पद्धतीनं या मार्गावरून ही वाहनं चालवली जात आहेत. आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्याला पुन्हा आईची कूस मिळवून देण्याचं काम माणिकदेहू बिबट्या निवारा केंद्रानं केलंय, ज्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ सध्या आपण पाहतो आहोत. मध्यरात्री येऊन मादी बिबटे आपल्या पिलाला पुन्हा घेऊन गेले.
राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची उपलोकायुक्तपदी निवड करण्यात आली आहे। पडसलगीकर यांची उपलोकायुक्तपदी निवड करण्याबाबत राज्य सरकारच्या प्रस्तावाला राज्यपालांनी मान्यता दिली। बातमी कोल्हापुरातली आजरा तालुक्यातल्या होनेवाडी गावाजवळच्या बांबूच्या जंगलाला आग लागली आणि 25 एकर वनक्षेत्र जळून खाक झालंय। आज सकाळीच या जंगलाला ही आग लागली। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी लगेचच ब्लोअर मशीनद्वारे ही आग विझवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे होनेवाडी गावच्या पुढची 40 हेक्टरवरचं वनक्षेत्र त्यामुळे सुरक्षित राहू शकलं। भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले मुकेश अंबानी जगातल्या 13व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरलेत। फोर्ब्सनं जाहीर केलेल्या जगातल्या श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी 13व्या क्रमांकावर आहेत। गेल्या वर्षी मुकेश अंबानी 19व्या स्थानी होते। नागपुरातल्या फुटाळा परिसर तलावासोबतच जवळच हनुमान मंदिराजवळच्या समोशांसाठी देखील ते प्रसिद्ध आहे। तिथली चव भल्याभल्यांना खेचून नेत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील याला अपवाद ठरले नाहीत। फुटाळा परिसरातल्या कार्यक्रमाआधी हे दोघंही या प्रख्यात दुकानात पोहोचले आणि दोघांनीही आवडत्या दही समोसा आणि पकोड्यांचा आस्वाद घेतला। पाकच्या बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचं आणि अनेक दहशतवाद्यांना मारल्याचं भारतानं म्हटलं आणि त्या जागी असलेल्या मदरशा संकुलामध्ये मात्र आज 6 इमारती उभ्या आहेत असा दावा रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं उच्च प्रतीच्या उपग्रह छायाचित्रांच्या आधारे केल्याचं कळतंय। सुरतमधली बातमी श्री कैलाश मानस विद्या मंदिरमधल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पीटीचा युनिफॉर्म आता भारतीय लष्करासारखा असणार आहे। याबाबत विचारणा केली असता शाळेच्या मुख्याध्यापिका इंदिरा पटेल यांचं म्हणणं आहे गेल्या 15 वर्षांपासून त्यांच्या शाळेमध्ये हाच युनिफॉर्म आहे आणि आपल्या लष्करामुळेच आपण इथे सुरक्षित आहोत ही भावना त्यांच्यात रुजावी यासाठी शाळेनं आखलेला हा उपक्रम आहे। नॉर्वेमधली बातमी आहे हिमस्खलनाचा एक व्हिडिओ सध्या आपण बघतोय ज्या डोंगरावरून वेगानं खालेल्या या बर्फाखाली अनेक घरं दबली गेली आहेत। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही। टॉर्नेडो वादळामध्ये बाधित झालेल्यांना मदतीचा हात पुढे केला जातोय। 116 घरांचं यात नुकसान झालंय। 23 जणांचा यात मृत्यू झालाय। कपडे आणि जीवनावश्यक वस्तू या बाधित नागरिकांना सध्या मोठ्या प्रमाणात पुरवल्या जात आहेत। पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे। पुढच्या वेळी भारताकडून अशी कारवाई होत असताना जे प्रश्न उपस्थित करतात त्याने विमानाखाली बांधून घेऊन जावं असंही सिंह यांनी म्हटलंय। भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा महिला क्रिकेट T20 सामना आज रंगणार आहे। 3 सामन्यांच्या मालिकेत भारताला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलंय। आज होणाऱ्या सामन्यात विजयाबद्दल महिला संघ निश्चितच सज्ज आहे। हार्दिक पांड्या के. राहुल यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर बीसीसीआयनं त्यांना निलंबित केले पण नंतर ते निलंबन मागे घेण्यात आलं। आता नव्यानं नियुक्त केलेले लोकपाल D.K. जैन यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे। फोर्ब्सनं यावर्षी बिलिनियर्सची यादी जाहीर केली आहे ज्यात अमेरिकन टीव्ही स्टार आणि मेकअप इंडस्ट्रीची क्वीन कायली जेनरनं सगळ्यात श्रीमंत तरुण अब्जाधीश होण्याचा मान पटकावला आहे।